नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे यवतमाळ सब्जी मंडीमध्ये। आज थोडा मार्केट ठीकठाक आहे, कमी जास्त आहे भाव कायचे, कारण आज ग्राहक खूपच कमी आहे। मार्केटमध्ये ग्राहक खूप कमी असल्यामुळे चला बघू आता आपल्याला कांदा पण घ्यायचा आहे। कांदा ते 10-20 रुपये, 10 रुपयापासून तर 15 कालचे आहे। व्हिडिओ दाखवले तुम्हाला जवळपास तसेच रेट राहते कांद्याचे। चला बघा मग व्हिडिओ बघून घ्या पूर्ण, आपल्याला सगळे रेट दिलेले आहे, तो किल्लर सगळे रेट देत राहतो। चला बघा, आवडला तर एक लाईक जरूर कर जा आणि चॅनलला सबस्क्राइब नसेल करा तर सबस्क्राइब जरूर कर जा आपल्या चॅनल। चला आपण बिरसा कंपनीत आलो। राजूभाऊ को चवलाची भाजी दिसू राहिली, काय म्हणते राजूभाऊ? चवलाई भाजी 20, घोड 20, पालक 20। आज पालक बी 20च गेली का? गोड बी 20 गेली? थोडे कमी झाले मग भाव पालकचे? माल डाऊन होता, माल डाऊन होता का? सुपर 50 रुपयाला। चवली शेंगाचे काय भाव वाढले? चवलाई शेंगा वाढल्या 30 रुपये, 25 रुपये। अरे वा वा वा। भेंडी भेंडी 25, 20। 25। हे बघा मित्रांनो, गोड पण 20 रुपये किलो गेली, काल घेतली होती आपण। 7 किलो भाजी। आपण मुंगना पाहू काय म्हणते रेट तर अहमद भैया, क्या भाव बेच रहे? 40 रुपये किलो मुंगना, 40 रुपये किलो कपड़ा आमच्या मार्केटमध्ये। कितना जोरदार माल आहे, खपला पण लवकर, कारण 40 रुपये किलो असल्याच्यानं। भेंडी बताओ काय एस कंपनीमध्ये ढेमसा आले आहे, विचारू भाऊला काय म्हणते पन्नी ढेमसाचे। तर हे मोठेवाले आहे, बारीकवाले आला काय? शारिक भाई फेमस क्या भाव बिक रहा? फेमस 15 रुपये किलो, अच्छी क्वालिटी वाले। सुपर 15 रुपये किलो। आणि कांद्याचे कांदी बिक्री 12 रुपये, 11 रुपये, 10 रुपये, माल देख कर। माल देख के 10, 11, 12 रुपये तक ना अपना वो ट्रॅक्टर वाला ने चला 10, 11, 12। 10, 11, 12 ढेमचं बघा मित्रांनो, हे बारीकवाले आहे थोडे, 15 रुपये किलो म्हणताय ढेमचं। भेंडी, चवळीच्या शेंगा थोडेसे भाव वाढले आहे, थोडं जास्त नाही। बघू आता, आपण तर डेली दाखवूनच राहिलो काय का नाही, तर बघूनच राहिले आपण। रेट बी बघून राहिलो, ठोक बी बघू राहिलो, चिल्लर बी बघू राहिलो, जे बी राहते ते सगळं दाखवतच आहे तुम्हाला। रोजचे व्हिडिओ रोजच टाकत आहे। पत्ताकोबीचे भाव वाढले म्हणते, कमी झाले भाऊ। काय भाव? 150, 200 वाले 150, 200 वाले 150, 150, 50 कम। 50 कम हो गया। भाजी में भी 5 का क्या भाव का बघा? 15 काल 20 रुपये होते ना, काल 20 रुपये। टमाट्यामध्ये कसं होऊन राहिलं, ग्राहक कमी असल्यामुळे थोडेसे भाव पडले आहे टमाट्याचे, नाही तर टमाट्यामध्ये तेजी आली होती चांगली, 500-600 रुपये कॅरेट टमाटा गेला होता। आज थोडे कमी आले आहे टमाट्याचे रेट, कारण ग्राहक कमी आहे म्हणून उठाव कमी झाला आहे त्याच्यामुळे। चला आपण त्रिकुटामध्ये जाऊ। भाऊ आज बंद होते, काल सुट्टी होते आमचे भाऊ। मिरची विचारू प्रदीप भाऊला, तिखटवाली मिरची बढिया काय भाव विकत आहे तर? तिखटवाली मिरची 40 रुपये आणि ही वाली फिकी 30। हे 30 आहे मित्रांनो, आणि ते दाखवलेली 40 रुपये किलो आहे। संभार 40 रुपये, संभार 40 आहे का? संभार 40 आहे, पत्तीवाला 30 रुपये किलो आहे आणि फुलवाला संभार 40 रुपये किलो आहे। 200 रुपये 100, 200 रुपये किलो काय 100? 100 रुपये किलो, 200 रुपये 100। हाँ 100 रुपये किलो, 200 रुपये 100। पा निंबा बढ़िया निंबा। 200 रुपये। फूलगोभी 40 रुपये किलो जम गया। समार 60, संभार 60 है क्या? पालक भी 60, संभार भी 60। इधर चला सुकलाल मध्ये जाऊ आपण। भाऊकडं काटेरी वांगे येऊन राहिले का नाही विचारू आपण, काय म्हणते काटेरी वांगे तर आहे का चालू? काटेरी वांगे काटेचे वांगे सध्या बंद झालेले आहे, हा ते लग्नाला गेलेले आहे। भाव वाढला ना थोडा? 150 रुपये, 200 रुपये पडण्या, 200 रुपये झाली आहे। 200 रुपये झाली आहे का? वाढन भाऊचा वाढदिवस आहे। भाऊ हॅपी बर्थडे। आमचे सोनू भाऊ सोमनशी वाढदिवस बद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा। भेंडी क्या भाव चालू आहे आज? 30 रुपये। चवळी शेंगा बी वाढल्या म्हणजे आज? हा 25-30 ना। चला हे बघा, भेंडी आणि चवल्याच्या शेंगा 30 रुपये किलो खपू राहिल्या। चला पत्ता रे 20 रुपये किलो फक्त भाऊ। जय भीम। आपण फणस घेतो चिल्लर मध्ये घरच्यासाठी। भाऊ काय भाव विकून राहिला चिल्लर? 20 रुपये। चला 20 रुपये। ग्राहक कमी असल्यामुळे थोडेसे भाव कमी झालेले आहे, काही याचे अजून आहे ठीक ठाक भाव, बाकी थोडे कमीच झाले आहे भाव। आज थोडे ग्राहक थोडे कमीच आहे दिसून राहिले असेल तुम्हाला, तुम्ही बघून राहिले असेल तर तुम्हाला दिसूनच राहिले असेल तर ग्राहक कमी आहे म्हणून आज टमाटे बी पोषण कमीच दिसून राहिले आज। या संभार
हाँ समार क्यों गए बा बहुत लूट रहे थे अभी अभी अपन आ गए ना। हाँ 20 रुपए किलो समार। हाँ ये 2 महीने का रेट है। हाँ ये इधर 20 रुपये किलो संभार मध्ये बघा हाँ, बहुत कॅरेटचे लूट रहे रेट थे आहे अकोले और अमरावती वाले। अभी अपन है ना बीच में। हाँ समार सस्ता ही मिलेगा अभी। 20 रुपये किलो 20 रुपये किलो 40 रुपए किलो, गवार 40 रुपए किलो, गोभी गोभी भी 40, गोभी भी 40 दोनों 40, मेथी हो मेथी मेथी 80 रुपए किलो, मेथी 80 रुपये किलो पालक संभार पालक समार 40 रुपये किलो. पालक संभार शिमला 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 200 रुपये पन्नी एकता कंपनी मध्ये 200 रुपये पन्नी शिमला 10 किलो. चला आपण भारत कंपनीत आलो. टमाटे भाऊ काळ बढिया टमाटे. गाडी खाली बी झाली. एक गाडी अजून भरून आहे. अर्धी खाली झाली. गावरान टमाटे सगळे गावरानी. पेपरचा माल बढिया माल आहे. बघून घ्या एकदा. चला आता भारत कंपनीत आलो आपण. टमाटे दाखवले तुम्हाला मागं टमाटे विचारू भाऊला. भाऊ टमाटे दाखवले मी सगळे गावरान टमाटे. एक नंबर गावरान माल एक नंबर आहे. 450 रुपये कॅरेट काढले. 450 कॅरेट खपले. डाऊन आला आलता का आज? डाऊन माल आलाच नाही ना. नाही हलके माल आहे ना 200 250 प्रकाश भाऊ जोडा. सस्ता माल विकायचा तेल दिला आपण. कॉन्टॅक्ट त्याच्याकडे दिला. सस्ता माल. आणि हे काकडी काकडी 25 रुपये किलो. 25 रुपये खपली ना. चायना काकडी चायना काकडी 25 रुपये किलो. बढिया. कडू नाही राहत म्हणा ते सांग जरा समजून. कडू 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 नाही रात्री नेहमी हेच घेतो. गावरानी काकडी कडू राहायची. गावरानी काकडी या उन्हाच्या टाइमला कडू निघते. हे आणि 8 किलो आहे उरलेली तुला दुकानदारी माहिती नाही. चला मित्रांनो झाला सगळं घेऊन आता 50-40 रुपये किलो आहे जागेवर. 50चे रेट 40 आहे. काय म्हणता चला आपला व्हिडिओ बघितला असनच तुम्ही. बघा जास्त काही आज भाज्या जास्त येऊन नाही राहिल्या मार्केटला. गिराक बी नाही येऊन राहिले मार्केटला. त्याच्या भाज्या पण नाही जास्त. भाव ठीकठाक भेटून राहिले. उन्हाळ्याच्या हिशोबाने भाव नाही आहे. कारण या टाइमले भेंडी चवळी 50-60 रुपये किलो असते. जवळपास 30 रुपये किलो खपू राहिली मार्केटमध्ये. बघितला असेल तुम्ही व्हिडिओ. सगळेच भाव 50-60 रुपये जवळपास किलो असते. पण यावर्षी थोडा भाव कमीच आहे. ग्राहक बी कमी आहे. कारण काय माहीत नाही आहे. पण कारण सांगू नाही शकणार. पण बरंच काही आहे. त्याच्यामुळे जवळपास भाजीचे रेट थोडे कमीच आहे. व्यवस्थित आहे. टमाटर बी एक दिवस वाढून राहिला एक दिवस कमी होऊन राहिला. कमी जास्त चालू आहे. संभार बी 2-3 दिवस चांगले तेजीत राहिला. आता आज 2 दिवस झाले तुम्ही बघून राहिले असेल. संभाराचे भाव पण कमी झाले. चला मग ठीक मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा. अजून एक सांगायचं राहिला आहे. नेहमी सांगतो तुम्हाला का चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आपल्यावाल्या. आणि आपल्या दोस्ता मित्रांना शेअर पण करा. चला मग मित्रांनो धन्यवाद. भेटू उद्या सकाळी काहीतरी नवीन विषय घेऊन. चला धन्यवाद.